इंदापुरात कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानाची पाहणी केली आहे। शेतकऱ्यांच्या बांधावर जात त्यांनी तिथल्या शेतकऱ्यांशी चर्चा केलेली आहे। जे नुकसान झालेलं आहे त्याची पाहणी केली आहे। त्याचबरोबर या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करावेत असे आदेश सुद्धा त्यांनी काढलेत। अहवाल प्राप्त होताच मदत दिली जाईल असंही भरणे यांनी आश्वासन देताना म्हटलंय। राज्यामध्ये मान्सूनपूर्व पाऊस आणि वादळ वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात शेती पिकांचं नुकसान झालंय। पुण्याच्या इंदापुरात केळी बागांमध्ये मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्यामुळे आता राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जात नुकसानाची पाहणी केली आहे आणि यंत्रणेला नुकसान भरपाईचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। पंचनामे करा असे आदेश दिलेले आहेत। त्यामुळे नंतर लगेचच तत्काळ नुकसान भरपाई दिली जाईल असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलेलं आहे। आणि वादळी वाऱ्याचा विचार करता या राज्यामध्ये साधारणतः 24 जिल्ह्याला ह्याचा फटका बसलेला आहे। साधारणतः 1 लाख एकर क्षेत्रापेक्षा सुद्धा खूप पिकांचं फळबागांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे झालेलं आहे आणि त्याचा फटका माझ्या शेतकऱ्यांनी ज्या पिकावरती उद्याचं स्वप्न रंगवलेली त्या स्वप्नाचा चक्काचूर झालेला निश्चित प्रकारे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। कलेक्टरांना सूचना दिलेल्या आहेत। जिथं जिथं या वादळी वाऱ्यामुळं गारपिटीमुळं पावसामुळं नुकसान शेतकऱ्यांच्या फळबागात झालेलं आहे, पिकांत झालेलं आहे, याचे ताबडतोब नुकसान भरपाईचे पंचनामे करा आणि ताबडतोब अहवाल शासनाला सादर करा की जेणेकरून त्या शेतकऱ्यांना मदत करता येईल।